नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, खरेदी किंवा विक्री हा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. अधिकारी वस्तू खरेदी करायची म्हटल्यावर बाजारात जाण्यापूर्वी बँकेत जा, रांगा लावा, पैसे काढा, ती जोखीम सांभाळा आणि मग खरेदी करा, हे एवढे सोपस्कार केले जायचे. पण आता मात्र खरेदी किंवा विक्री करणं, बँकेतून पैसे काढणं, भरणं, नवीन अकाउंट ओपन करणं, ऑनलाईन शॉपिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असलेल्या एका छोट्या यंत्राच्या द्वारे अर्थात मोबाईलद्वारे सहज आपण करत असतो. आणि हे सहज शक्य झालंय आपले माननीय पंतप्रधान यांच्यामुळे. 1 जुलै 2017 रोजी त्यांनी या डिजिटल अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि ऑक्टोबरचा हा दुसरा आठवड्यातला पहिला सोमवार हा नॅशनल ऑनलाईन बँकिंग डे म्हणून घोषित केलेला आहे. पण तरी अजून पूर्णपणे हे डिजिटल किंवा ऑनलाईन व्यवहार करताना आपण साशंक असतो. काय खबरदारी घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय ऑनलाईन बँक दिन. राष्ट्रीय ऑनलाईन बँक दिन या निमित्ताने आजचा आपला स्पेशल कार्यक्रम आहे आणि आपण नेहमीच आपल्या इथे तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्या बरोबर आपल्या इथे आहेत अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर ठाकूर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, गेल्या 52 वर्षांपासून सर शेअर मार्केट या क्षेत्रात कार्यरत आहे. 33 वर्ष बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याचप्रमाणे 18 वर्ष CDSL या ठिकाणी ते काम करत आहे. 2006 मध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अर्थवेध हा पुरस्कार त्यांना मिळाला. अनेक वर्तमानपत्रांमधून ते स्तंभलेखनही करत असतात. भीमरूपी महामुद्राचे डिजिटल माहितीचे 130 कार्यक्रम त्यांनी केलेले आहे. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला तज्ञ म्हणून लाभलेलं आहे. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहे. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24900232. पुन्हा एकदा ऐका, 24900232. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आजच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपले जे तज्ञ आहेत त्यांच्याकडून आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेऊ. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे नॅशनल ऑनलाईन बँक डे आणि आपल्या बरोबर आहेत अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर ठाकूर. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. खरं तर आजचा जो विषय आहे तो खरंच खूप छान आहे, कारण सगळे आम्ही आता इतकं सगळं ऑनलाईन डिजिटल शॉपिंग ह्या मोबाईलद्वारे रोजच्या रोज करत असतो, पण तरीही बऱ्याच गोष्टी अजून आम्हाला माहिती नसतात. आपण असं म्हणू शकतो की नोटबंदीनंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, डिजिटल आणि ऑनलाईन ह्या सगळ्याच माध्यमांमध्ये आता आपण वाढ झालेली आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये ते होऊ लागलेले आहे. पण तरीही तेवढं त्याचं प्रमाण झालंय का? आणि आपण जेव्हा म्हणतो की ऑनलाईन व्यवहार किंवा डिजिटल व्यवहार ह्यात नक्की फरक काय, म्हणजे अगदी आपल्या सर्वसामान्य माणसालाही कळेल, काय सांगाल? आजच वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे की 2020 साली जे व्यवहार डिजिटल झाले त्या व्यवहाराची एकूण रक्कम 3434 कोटी रुपये आहे. निश्चितपणे डिजिटलच्या व्यवहारामध्ये वाढ होते, प्रत्येक वर्षी वाढ होते. आज जे आले की दरवर्षी अधिकाधिक संख्येने वाढ होते, त्यामुळे निश्चितपणे समाधानकारक आहे. ऑनलाईनचा सोपा अर्थ असा आहे ना की जिथे आपली व्यक्तिगत उपस्थिती आवश्यक नाही ते ऑनलाईन. जसं आपण दुकानामध्ये जातो, वस्तू घेतो, म्हणजे प्रत्यक्ष आपण व्यक्तिशः जातो तिथे, ते ऑनलाईन नाही आहे. पण आपण घर बसल्या माल मागवतो, घर बसल्या पैसे त्यांना देत असतो, त्याला आपण म्हणतो की ऑनलाईन, की व्यक्तिगत आपली उपस्थिती नसते. आणि डिजिटल हे ना जी प्रणाली उपलब्ध असतात, हे ऑनलाईन व्यवहार करायला ज्या उपलब्ध असतात प्रणाली, त्या प्रणालीला आपण म्हणतो डिजिटल प्रणाली. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याची POS यंत्र असतील, आपण भीम सारख्या ॲपनी पैसे देत असू किंवा बिलं आपण ऑनलाईन भरत असू, प्रणाली वेगळ्या आहेत, त्याला आपण म्हणतो डिजिटल प्रणाली. डिजिटलचा एक सोपा अर्थ असा आहे जिथे कागद नाही, पेन नाही आणि पेन्सिल नाही, ते डिजिटल. सोपा अर्थ आहे. कागद, पेन, पेन्सिल नाही ते म्हणजेच आपण ह्या ज्या चलनी नोटा आहेत किंवा चेक आहेत ते डिजिटल स्वरूपात नाही, अजिबात नाही. डिजिटल स्वरूपात अजिबात नाही. त्यामुळे हे व्यवहार कसे होतात की चेकद्वारे व्यवहार केले ना की ते चटकन होत नाही. तर पूर्वीच्या काळी मुंबईतल्या मुंबईत चेक पास व्हायला 2 दिवस लागत असत, बाहेरगावी 7 दिवस लागत असत.
आता डिजिटलचे व्यवहार हे काही मिनिटांमध्ये होतात, त्यामुळे तो एक फायदा आहे डिजिटल व्यवहारांचा. खरं आहे. पण आता हे जे आपण ऑनलाईन व्यवहार सर्रास करत असतो, मग या ऑनलाईन प्रणालीमुळे बँकांच्या व्यवहारावर काही परिणाम झालाय का? म्हणजे आणि बँक आणि ग्राहक यांना काय फायदा झालाय? तसंच सृष्टीचा नियम आहे, विहीर खोदली की बाजूला मातीचा ढीग लागतो. तसं एकाचा तो फायदा असतो ना, तर दुसऱ्याचा तोटा असतो. आता बँकांच्या दृष्टीने आणि ग्राहकाच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने आपण बघू. कल्पना करा, पूर्वी ज्यावेळी डिजिटल वगैरे नव्हतं त्यावेळी मला 25,000 रुपये मला गावाला पाठवायचे आहेत घरी वडिलांना, तर मला बँकेतनं डिमांड ड्राफ्ट खरेदी करायला लागायचा. तो डिमांड ड्राफ्ट मिळण्यासाठी बँक मला 25 रुपये कमिशन घेत असे. तो डिमांड ड्राफ्ट हरवू नये म्हणून तो रजिस्टर पोस्टाने पाठवायला लागायचा, त्याला 25 रुपये लागत असे. प्रत्यक्षात मी बँकेत जातसे, माझा वेळ जातो. बँकेमध्ये डिमांड ड्राफ्ट टाईप करणारा माणूस वेगळा, बनवणारा वेगळा असतो, त्या दोघांचे मनुष्यबळ जातं. त्यामुळे हे सगळं वाचलं आणि हे सगळं व्हायला 4 दिवस लागत, तो डिमांड ड्राफ्ट पोस्टाने पोचायला, आणि क्लिअर व्हायला 2 दिवस, म्हणजे 6 दिवस लागत असत. आता ऑनलाईनद्वारे काय होतं, मी घर बसल्या पैसे पाठवतो आणि 6 मिनिटात समोरच्या माणसाला ते मिळत असतात. त्यामुळे हा ग्राहकाच्या दृष्टीने फायदा झालाय. आणि बँकांच्या दृष्टीने फायदा असा आहे की त्यांचं मनुष्यबळ वाचलं आणि वेळ वाचला. पण मग हे डिमांड ड्राफ्ट किंवा त्याच्यावरचं उत्पन्न घटतंय असं काही नाही वाटत का? मगाशी म्हटलं तसं, बँकामध्ये जे माणसं बसलेली असतात, अतिशय हुशार असतात, ते आपलं नुकसान कधीच होऊ देत नाहीत. त्यांनी काय केलंय, हे जर तुमचं बंद झालं ना, त्याच्या बदली त्यांनी उत्पन्नाचे मार्ग शोधले ना, कारण सरकारने त्यांना सांगितलंय की तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढवायचा तुम्ही बघा. मग त्यांनी आता काय केलंय की समजा मी तुम्हाला चेक दिला आणि माझ्या खात्यात पैसे नसतील तर तो चेक रिटर्न होतो ना. मग बँक मला दंड करते का, तुझ्या खात्यात पैसे नसताना चेक दिलास म्हणून. म्हणजे एका प्रकारे बँकेने उत्पन्नाचा मार्ग शोधला. थोड्या दिवसांनी बँक आणखी पुढे गेली की तुम्ही तो चेक भरलात, तुम्हाला पण दंड करायला लागले. आता त्याच्यात तुमचा दोष काहीच नाही, माझ्या खात्यात पैसे नाही त्याच्यात तुमचा दोष नाही, पण बँक तुम्हाला पण दंड करते. म्हणजे त्यांनी उत्पन्नाचा मार्ग वाढवलाय. दुसरी गोष्ट की किमान शिल्लक, बँक म्हणते की किमान खात्यामध्ये 1,000 रुपये शिल्लक ठेवा, आणि 2 दिवस जरी तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये बॅलन्स नसेल ना, तर बँक पूर्ण 3 महिन्यासाठी तुम्हाला दंड आकारते. 3 महिन्यासाठी. म्हणजे त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधून काढला. पूर्वी बँकाच्या एटीएम मधनं हवे तेवढ्या वेळा तुम्ही पैसे काढू शकत असाल. आता बँक म्हणते 5 वेळा काढा फ्री, 6व्या वेळा काढला तर 20 रुपये लावू. म्हणजे केलं. तुम्ही बँकामध्ये काउंटरवरती पैसे भरता, ते पैसे काउंटरवर भरलेत किंवा काउंटरवरनं काढले तरी बँक चार्ज लावते. तुम्ही 80,000 रुपयाच्या नोटा भरल्यात तर नोटा मोजायला त्यांना त्रास होतो म्हणून त्याला कॅश हँडलिंग चार्जेस म्हणून होते. त्यांनी उत्पन्नाचे भरपूर मार्ग शोधून काढले. त्यामुळे तो जो त्यांचं नुकसान झालं ना, त्याच्या काही पटीने ते आता बँका फायद्यामध्ये आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नफा आणि तोटा दोन्ही बरोबर आहेत. सर, 2016 साली 500 आणि 1000च्या नोटा ह्या रद्द झाल्या आणि मग ह्या ऑनलाईन बँकिंग प्रणालीला किंवा लोक जास्त प्रमाणात हा व्यवहार करू लागले. पण समाधानकारक स्वरूपात आज आपण तो व्यवहार करतोय का? निश्चित करतोय. आपण ज्यावेळी रस्त्याने जातो ना, त्यावेळी बघतो की चहाच रस्त्यावरती चहा विकणार असतो ना, ते 5 किंवा 6 रुपये त्या कटिंग चहाची किंमत असते. तिथेच तुम्हाला त्याने लिहिलेलं असतं की मी डिजिटल स्वीकारतो म्हणून. म्हणजे डिजिटलचा अनेक मार्ग आहे. तो असं म्हणत नाही 6 रुपये रोख द्या म्हणून, त्याची तयारी असते. जसं आपण भाजीवाल्याकडे गेलो, भाजीवाला देखील डिजिटल पद्धतीने पेमेंट आपल्याकडनं स्वीकारत असतो. छोटे छोटे दुकानदारांपासून एसटीचं रिझर्वेशन, रेल्वेचं रिझर्वेशन, मोठे मॉल्स, दुकानं, सगळीकडे यंत्रणा असते जी डिजिटल, त्याद्वारे पैसे स्वीकारतात. त्यामुळे निश्चितपणे फरक पडलेलाच आहे आणि सुद्धा वाढही झालेली आहे व्यवहारामध्ये. खरं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ही ऑनलाईन जी प्रणाली आली किंवा डिजिटल स्वरूपात हे जे आज आपण व्यवहार करतो ते खरंच सगळ्यांच्याच फायद्याचे आहेत. म्हणजे पूर्वी जसं मी सांगितलं की सुरुवातीला वस्तू घ्यायची म्हटलं की बँकेत जा, रांगा लावा, पैसे काढा, ती जोखीम, ते पैसे सांभाळून मग ती घ्या. आता खरंच किती सोपं झालेलं आहे नाही की एका क्लिकवर आपण सगळं करत असतो. खूप सोपं खूप झालंय. फक्त कसं आहे की मानसिकता जी आहे ना, ती आता हळूहळू तयार व्हायला वेळ लागेल माणसांची. कारण वर्षानुवर्ष, म्हणजे दशकानुदशकं आपण व्यवहार रोखीने करायला आम्हाला सवय जी झाली होती ना, ती थोडी सवय मोडायला थोडा वेळ लागणार. त्याची माणसाची मानसिकता असते. पण हळूहळू त्याचं महत्व लोकांना पटलंय. आणि मध्यंतरी नोटाबंदी झाल्यावर काय झालं की इलाजच नव्हता, गळ्यापर्यंत आलं होतं. त्यामुळे मग लोकांनी करायला सुरुवात केली होती. आता नोटा पुन्हा मुबलक मिळायला लागल्या, त्यामुळे परत तो थोडासा फ्लो जो आहे तो कमी झाला. खरं, आता सर तुम्ही जो शब्द वापरला की मानसिकता बदलायला वेळ लागेल, मला असं वाटतं त्या मानसिकतेमागे लोकांचा विश्वास होता की म्हणजे मी स्वतःच्या हाताने माझे पैसे घेऊन जातोय, स्वतः बँकेत भरले, तो विश्वास. आता ऑनलाईन मध्ये आपल्याला पैसे दिसत नाहीत आणि व्यवहार होत असतात, तर तो विश्वास परत येणं किंवा तो संपादन करणं ह्यात थोडा फरक आहे असं वाटतं का?
नाही, सध्याची परिस्थिती अशी आहे ना की पूर्वी विजेचं बिल आलं, फोनचं बिल आलं, गॅसचं बिल आलं की लोक बिल घेऊन त्याला चेक जोडत असत आणि ड्रॉप बॉक्समध्ये टाकत असत किंवा संबंधित कंपनीच्या काउंटरवर भरत असत. आता आपण बाहेर जाऊ शकत नाही, चेक संपला, चेकबुक देखील बँकेकडे मिळत नाही कारण तिथे स्टाफ येत नाही. मग आपोआपच ही डिजिटल प्रणालींनी ही बिलाचे पैसे द्यायचे ना, ते आपोआपच ते माणसांना व्हायला लागले. त्यामुळे काही वेळा काय होतं, ती इष्टापत्ती म्हणतात तसं आहे की परिस्थिती अशी निर्माण झाल्यामुळे निश्चितपणे माणसं आता त्याला रुळली आहे तसं मला म्हणायला आणि आपलं शक्य होणार नाही. अगदी खरं. आणि आपलं सरकार सुद्धा लोकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करावेत यासाठी प्रयत्नशील आहे. वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. मग लोकांना ह्याचं महत्व पटलंय का पूर्णपणे? नाही, पूर्णपणे नाही पटलं. कारण आजही जसं तुम्ही म्हणाल तसं सरकारने या सगळ्या बँका, सगळ्या आर्थिक संस्था त्यांना सांगितलंय की ह्याचा आर्थिक साक्षरता प्रसार करा. आपल्या देशामध्ये आर्थिक साक्षरता ही अतिशय नगण्य प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे सरकारने सगळ्यांनाच सांगितलं की तुम्ही आर्थिक साक्षरता प्रचार करा. म्हणून आपण या माध्यमातून बरेच कार्यक्रम करत असतो. पण अंशतः पटलं याच्यासाठी की आजही लोकांना मी ज्यावेळी विचारतो जाहीर सभामध्ये की हे डिजिटल व्यवहार का करायचे, तर 99% लोकांचं असं उत्तर असतं की नोटा मिळत नाहीत म्हणून डिजिटल व्यवहार करायचे. खरं नोटा मिळत नाही म्हणून डिजिटल व्यवहार करायचे हे एक छोटंसं कारण झालं. महत्वाचं कारण असं आहे की जास्तीत जास्त व्यवहार जर डिजिटल पद्धतीने झाले ना, तर सरकारकडे तिजोरीमध्ये कराचा भरणा खूप होईल, प्रचंड प्रमाणामध्ये होईल. आज काय होतं, सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकार कोणाला तरी सांगतं हा रस्ता बांध, पूल बांध आणि पुढचा 28 वर्ष टोल वसूल कर. याचं कारण सरकारकडे पैसा नाहीये. जर सरकारकडे कराचा पैसा भरपूर प्रमाणात आला तर सरकार आपल्या खर्चाने विकासाची कामं करेल आणि मग टोल लावायची गरजच लागणार नाही. एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर प्रचंड प्रमाणामध्ये कराचं उत्पन्न सरकारचं वाढणार आहे डिजिटल पद्धतीमुळे. ओके, म्हणजे जर आपण डिजिटली सगळे व्यवहार अगदी प्रामाणिकपणे सुरू केले आणि सगळ्यांनी सुरू केले जसं सरकारला अपेक्षित आहे, तर सरकारचेही कर म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की सरकारच्याही तिजोरीत थोडा पैसा जमा होईल. मग अधिकाधिक लोकसंख्या म्हणजे कर आकारणीच्या जाळ्यात येतील असं आपण म्हणू शकतो का? एक साधं उदाहरण घेतो, म्हणजे हजारो उदाहरण आहे, ते साधं उदाहरण घेतो. आपण जेव्हा प्रवासाला जातो ना, त्यावेळी कुठच्या तरी धाब्यावरती आपण जेवायसाठी गाडी उभी करतो. तिथे आपण 4 माणसं असतील तर जेवायचं बिल सहज 500-600 रुपये असतं. पण ते 500-600 रुपये जेवायचं बिल झालेलं ना, तो धाबावाला काय सांगतो की रोख द्या म्हणून. आणि त्यासाठी तो जो बिल देतो आपल्याला ना, ते बिल म्हणजे काय असतं, कागदाचा कपटा असतो छोटा. त्या कागदाच्या कपट्याला कवडीची किंमत असत नाही, ते बिल नाही. तो त्याला बिल म्हणतो, आम्ही बिल समजून पैसे देतो. त्यांनी तर प्रॉपर ते बिल छापलं ना आणि आमच्याकडनं डिजिटल पेमेंट म्हणजे बँकेमध्ये सेट मी त्याच्या पैसे क्रिएट केले ना. आता होतं कसं, दिवसाकाठी मी आता धाब्यावाल्यांची वैर नाहीये, पण घडलेली गोष्ट सांगता की जर 25 ते 30 हजार रुपये दिवसाला गल्ला जमा होतोय, 25 ते 30 हजार, तो कुठे दिसत नाही कारण सगळे रोखीने व्यवहार केलेले आहेत. मग त्याच्यात जर त्यांनी समजा 25 रुपये पण कर भरला नाही ना, तर सरकारकडे कराचं उत्पन्न जाणारे कुठून? आणि आज हजारो लाखो आस्थापनाचं हेच होतं. अगदी वडापावची गाडी जरी म्हटली ना, जिथे रोखीने व्यवहार होतात तिथे आता तुम्ही म्हणाल की मग ते कर भरत नाही, त्याला पुरावा काय? जर त्याला प्रामाणिकपणे कर भरायचा असताना तर त्याने कागदाचं चिटोरं दिलं नसतं, व्यवस्थित बिल छापलं असतं, जीएसटी नंबर घेतला टाकला असता, जीएसटी रजिस्ट्रेशन केलं असतं आणि त्यांनी ते सगळं रिटर्न भरलं असतं. आज तसं काहीच होत नाही. 100 रुपये कर भरायचं तर 5 रुपये भरला जातो. म्हणजे मग शेवटी होतं काय की ह्याच्यामध्ये सरकार इफेक्ट होतं. सरकारकडे पुरेशा प्रमाणामध्ये कर जात नाही. त्यामुळे डिजिटल करणं आवश्यक आहे. पण अडचण अशी होते की आपण प्रवासाला गेलेलो आहोत, तो म्हणतो नाही रोखच द्या म्हणून. काय करणार आपण, तिथे रस्त्यात तर वाढवू शकत नाही. त्यामुळे हळूहळू हे वाढणं आवश्यक आहे. शेवटी आपल्या सगळ्यांचाच फायदा. खरंच आहे, तुम्ही खूप छान असं उदाहरण देऊन आता सांगितलं सर की कारण काय होतं, सर्वसामान्य माणूस म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे आपण कर भरत नाहीये का, म्हणजे असं तुम्ही म्हणताय का? नाही, पण म्हणजे त्याच्यातही थोडा असमतोल आहे की कर भरणं आणि जसं तुम्ही सांगितलं की तो योग्य पद्धतीने कर भरणं, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणामध्ये. आणि जसं आता तुम्ही बिलाचा एक मुद्दा सांगितला, त्यावरून मला एक शंका विचारायची की बऱ्याचदा तुम्ही असं सांगितलं आता की होतं असं की कुठल्याही कागदावर नुसतं काहीतरी खरडून आपल्याला एक बिल दिलं जातं. आणि मध्यंतरी असं होतं की बऱ्याचदा आपण एखादी वस्तू किंवा बऱ्याचशा वस्तू खरेदी केल्यावर आपण बिल मागतच नाही. मेडिकल किंवा इथे सर्रास हे प्रकार होत असतात की हा ठीक आहे नको मला बिल. तर त्याचा काही इफेक्ट होतो का, परिणाम होतो का? प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. जाहीर कार्यक्रमामध्ये असे चांगले प्रश्न सगळे मी बक्षीस देतो असते शक्य नाहीये. अनेक वेळा होतं असं, समजा मला औषधं घ्यायची आहेत, एक 200 रुपयाची औषधं घेतली, बाहेर स्कूटर लावलेली असते, झटकन दुकानदाराला सांगतोय 200 रुपये घे औषध दे, कारण भीती असते टोईंग व्हॅन असते ती म्हणजे स्कूटर उचलून नेईल. आणि मी विचार करतो 200 रुपयाचं औषध घेतलं, बिल नाही घेतलं नाही घेतलं काय फरक पडतोय, कारण त्या बिलाची काही मला रिएम्बर्समेंट मिळणार नसते.
पण होतं कसं, 200 रुपयाचं मी ज्यावेळी बिल घेतो दुकानदाराकडून ना, त्यावेळी उदाहरणार्थ त्यातले 184 रुपये समजा औषधाची किंमत असेल आणि 16 रुपये सरकारकडे कर जात असतो त्यातला. पण हे कधी बिल घेतलं नाही तर 184 रुपये दुकानदाराकडे राहतात आणि 16 रुपये पण दुकानदाराकडे राहतात, जे सरकारकडे जाणं अपेक्षित होतं. म्हणजे बिलाशिवाय आपण जे व्यवहार करतो ना, इतके दूरगामी परिणाम त्याचे होतात. आपल्याला ते गावी नसतं की आपण काय करून बसतो. त्यामुळे ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आहे की द्यायचे पैसे असतील ना, भले आता रोख द्या, इलाज नाहीये, पण बिल व्यवस्थित घ्या, कागदाचा चिठ्ठ्या ठेवा. खरंच हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे, कारण ही फार छोटीशी गोष्ट आहे आणि बऱ्याच सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की काय झालं त्यात, आम्ही बिल नाही घेतलं. त्याच्यावर आपण चर्चा करूयाच. मयूर शिंदे पुण्यावरून आपल्याशी बोलतात, त्यांचा आधी फोन घेऊया. नमस्कार मयूर, बोला. नमस्कार मयूर, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की सर, ऑनलाईन व्यवहार करताना कुठली खबरदारी घ्यावी? नक्कीच, धन्यवाद मयूर. आता जो आपला कार्यक्रम आहे खरं तर त्याविषयी आपण बोलणारच आहोत, पण आता जस्ट तुमचा हा जो मुद्दा चालू होता बिलाचा, कारण जसं तुम्ही सांगितलं की कधी कधी बरीच लोक अशी दुकानात जातो आपण आणि असं वाटतं की त्या बिलाची गरज नाहीये, ती वस्तू काय मला बदलायची नाहीये म्हणून बिल कधी कधी घेतलं जात नाही किंवा कंटाळा केला जातो. आणि बऱ्याचदा मेडिकल शॉपवाले किंवा दुकानवालेही दुकानदारी बिल देत नाही, एक सवय लागून जाते, मागत नाहीयेत ना, तर ते सुद्धा आपला ग्राहक म्हणून आपल्याला खूप एक आपली जबाबदारी आहे. काय सांगाल सर? ग्राहक हा राजा आहे असं म्हटलं जातं आणि खरं आहे ते. मी जर आता माझं उदाहरण सांगतो, मी दुकानदाराकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं बिल वगैरे नाही देत मी म्हणून, तर मी सांगतो ठीक आहे, तर नमस्कार करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी मॉलमध्ये जाऊन मी घेईन. तिथे असं होत नाही ना, मॉलमध्ये 100% तुम्हाला बिल मिळतं. असं प्रत्येक ग्राहकाने केलं ना तर एक प्रकारे दडपण येतं दुकानदारांच्यावरची. पण आपण उदासीन असतो, कारण दुकान माझ्या जवळ असतं, मॉल थोडासा लांब असेल, पण तेवढी तयारी आपण दाखवली ना तर निश्चितपणे याच्यामध्ये शेवटी त्यांना पण व्यवसाय करायचा आहे ना. अगदी खरं. आणि जसं मयूरचा जो प्रश्न होता आपले प्रेक्षक की काय खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे? ऑनलाईन आपण ज्यावेळी करतो ना त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत त्याचे, आपण सविस्तर इथे तेवढ्या वेळात सांगू शकत नाही. पण ऑनलाईन आपण पेमेंट करतो, POS यंत्र असतं त्याद्वारे करू शकतो, किंवा त्या संबंधित कंपनीचा ॲप डाउनलोड करून त्याद्वारे करू शकतो, किंवा त्यांच्या वेबसाईटला जाऊन पेमेंट करू शकतो. पण हे सगळं करताना ज्या विशिष्ट गोष्टी असतात ना, म्हणजे आपण कार्डाचा तपशील असतो किंवा कार्डाच्या मागचा पासवर्ड असतो, तर हे सगळं गुप्त ठेवणं आवश्यक आहे. अनेक वेळा काय होतं, आपण हे सगळं करत असतो कुठे सायबर कॅफेमध्ये जाऊन. सायबर कॅफेमध्ये जाऊन ही जर गोष्ट केली ना, पहिली गोष्ट ही जी पेमेंट्स आपण करतो ना, कधीही सायबर कॅफेमध्ये जाऊन करायचं नाही. त्याचं कारण असं, तिकडे कॅमेरे लागले असतात, आपल्या हातात कार्ड असतं, ते कॅश करू शकतात ना ते कार्डाचा तपशील सगळा. हे व्यवहार घरून करायचे. अनेक लोकांचं कसं असतं, रेल्वे स्टेशनवरती फुकट वायफाय मिळतं म्हणून तिकडे जाऊन आर्थिक व्यवहार करतात. साफ चूक आहे. फुकट मिळतं म्हणून पब्लिक वायफायवरून कधीही आर्थिक व्यवहार करायचे नाहीत. भले मोबाईल डेटा जाऊ देत माझा, पण मी माझ्या घरी बसून माझ्या मोबाईल डेटावरून व्यवहार करायला पाहिजे. कारण काय होतं, पब्लिक डोमेनमध्ये कोणी ते तुमचं कॅच करू शकतो ना. आजकाल फार कठीण नाही राहिली अशी की असं वाटतं खूप महत्वाची अशी गोष्ट आहे की खूप कुठे छोटी फुकट आपल्याला असं मिळालं वाटतं. काय वापरायचं, तुम्ही गाणी ऐका तुम्ही फुकट म्हणून, पण आर्थिक व्यवहार कधी नाही करायचे. म्हणजे आणि सर आता जसं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करायचं, कोणकोणते प्रकार आहेत अजून असं? याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला सर्वसामान्य लोकांना जे लागतं ना, ती बिलं भरणं. म्हणजे विजेचं बिल, गॅसचं बिल, टेलिफोनचं बिल, हे जर भरायचं असेल तर पहिली गोष्ट त्या ज्या कंपन्या आहेत, वीज कंपनी, गॅस कंपनी, टेलिफोन कंपनी, त्यांचे ॲप असतात ना, ते ॲप आपण पहिली मोबाईलवरती डाउनलोड करायला लागतात. ते ॲप डाउनलोड करताना ना एकदाच सगळी माहिती द्यायची असते. म्हणजे आता मी गॅस ग्राहक आहे तर माझा ग्राहक क्रमांक असतो, माझा मोबाईल नंबर, माझा ईमेल ID, माझा बँकेचा तपशील, हा सगळा एकदा त्याच्यात भरला ना की पुढच्या वेळी ज्यावेळी मला बिल येईल पुढच्या महिन्याला, त्यावेळी फक्त मी त्या ॲपला क्लिक केलं की बिलाची रक्कम भरेन. मग मला एक पासवर्ड येतो बँकेकडनं पासवर्ड येतो, कारण हा व्यवहार मी माझ्या मोबाईलवरून करतोय. माझा मोबाईल दुसऱ्या कोणाकडे असेल तर काय होईल, तर मला मोबाईलवरती पासवर्ड येतो बँकेकडनं. तो OTP असतो, त्याला OTP म्हणतात. OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. तो साधारणपणे 10 मिनिटं व्हॅलिड असतो. तुम्ही 10 मिनिटं काही ऍक्शन घेतली नाहीत ना, तर तो अदृश्य होणार, पुन्हा मागायला लागतो. अशा प्रकारे तो वन टाइम पासवर्ड आला की तो त्याच्यामध्ये टाकला ना की मग तुमच्या बिलाची रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यातनं कमी होते आणि समोरची गॅस कंपनी, वीज कंपनी जी काय असेल ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. हे आपण मोबाईल ॲपद्वारे करू शकतो. आणि या सगळ्यांचीच ॲप आहेत, मोबाईल गॅस कंपनी असेल किंवा दुसरी कुठची संस्था असेल, ॲपद्वारे आपण करू शकतो. अगदी खरं. आणि दुसरी अजून एक पद्धत आहे, आणि बऱ्याच काय खबरदारी आणि काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती.
तंत्रज्ञान आजचं, ध्येय उद्याचं. शेती आणि शेतकरी सक्षमीकरणाला प्रोत्साहित करणारा, आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्राला नवीन क्षितिजाकडे नेणारा, कृषी आणि ग्रामविकासाचा मूलमंत्र देणारा कार्यक्रम आमची माती आमची माणसं. पाहायला विसरू नका. सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. कृषी आणि ग्रामविकासाची नवी दिशा, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून गीतकार संगीतकार गायक अभिनेते अभिनेत्री अशा दिग्गज कलावंतांचा मेळा, आठवणींचा हिंदोळा. पाहायला विसरू नका YouTubeच्या दूरदर्शन सह्याद्री या लिंकवर. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नॅशनल ऑनलाईन बँक डे याविषयी बोलत होतो आणि आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर ठाकूर. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्रणालींबद्दल बोलत होतो, तर दुसरी अजून एक पद्धत आहे ती कोणती, काय सांगाल? मोबाईल ॲप ही एक पद्धत झाली आपण बघितली. दुसरी पद्धत म्हणजे आपल्याकडे लॅपटॉप असतो घरी किंवा PC असतो, त्याद्वारे पण आपण करू शकतो. अनेक लोकांना काय होतं, मोबाईल हा तेवढा सुलभ वाटत नाही कारण त्यातली अक्षरं लहान असतात, कीबोर्ड लहान असतो. मग त्यांना लॅपटॉप किंवा PC तुलनात्मकरित्या अधिक सोयीचा वाटतो कारण त्याचा टाईप मोठा असतो, त्याचा कीबोर्ड मोठा असतो. त्याद्वारे करायचं पण सोपं आहे. काय करायचं, जे गॅस कंपनी, वीज कंपनी, फोन कंपनी त्यांच्या प्रत्येकाच्या वेबसाईट्स असतात ना. आता त्यांच्या वेबसाईटचा पत्ता असतो ना, तो बिलावर लिहिलेला असतो, जसं www.mahanagargas.com. तर त्याच्यावरती आपण इंटरनेटला गेलं ना की होम पेजवर, सर्वसाधारणपणे होम पेजवरती या बिलासंबंधी एक आयकॉन असतो आणि तो आपल्याला समजणाऱ्या भाषेत असतो, म्हणजे बिल पेमेंट किंवा ऑनलाईन पे वगैरे समजण्यासारखं असतं. त्याच्यावर क्लिक केलं ना मग तो तपशील विचारतो, तुमचा ग्राहक क्रमांक काय, तुमचा कार्ड नंबर काय, कार्डाची एक्सपायरी डेट काय आहे, कार्डाचा CVV कोड काय, तो मागच्या बाजूला लिहिलेला असतो कार्डाच्या. ती सगळा तपशील भरला ना की परत तेच बँकेकडनं आपल्याला OTP येतो, वन टाइम पासवर्ड, तो तिथे खाली टाईप करायचा आणि सबमिट म्हटलं, सबमिट असेल, सरेंडर ओके असेल, काही समर्पक शब्द असतो की मग आपल्या बँकेच्या खात्यातनं तेवढे पैसे वजा होतात आणि त्या कंपनीच्या खात्यामध्ये जमा होतात. हे दोन्ही प्रकार आहेत. आपल्याला जो सोयीचा वाटतो तो आपण करावा. पण मग मला असं विचारायचं की या दोन प्रकारांमध्ये फरक काय आहे? फरक काही नाही, तत्व दोघांचं तेच आहे. कोणाला हे सोयीचं वाटतं, कोणाला ते सोयीचं वाटतं. काही पिवळी टॅक्सी किंवा ओला याचा जो फरक आहे, शेवटी आपला हेतू तोच आहे की प्रवास करणं. ओके. पण मग आता हे डिजिटल जे व्यवहार आपण करत असतो त्या डिजिटल व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या हल्ली आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो किंवा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडूनही ऐकत असतो. का होतं हे? का होते ही फसवणूक? अनेक वेळा काय होतं की कदाचित शब्द लोकांना आवडणार नाही, पण गलथानपणा हा जो शब्द आहे ना तो अनेक वेळा कारणीभूत होतो. म्हणजे 98% जे व्यवहार असतात ना, जे अशा केसेस असतात ते आपल्या गलथानपणामुळे होत असतात. आपण योग्य ती काळजी घेतली. आता पहिली गोष्ट, आपल्या बँकेत खातं असेल ना की बँक आपल्याला वारंवार मेसेज पाठवत असते, वारंवार, की आम्ही फोनवरून तुम्हाला कधीही तुमच्या खात्याचा तपशील विचारणार नाही, तुमच्या ATM कार्डाचा तपशील विचारणार नाही. तरी देखील भल्या दुपारी कोणतरी फोन करतो, मी या बँकेतून बोलतोय, तुमचं कार्डाचं एक्सपायर देते, कार्डाचा नंबर दे. आम्ही का द्यावं, एवढं बँक सांगत असते ना. त्यामुळे अशा प्रकारे आम्हीच आमंत्रण देतोच या सगळ्या गोष्टींसाठी. आणि दुसरी गोष्ट, कार्डाचं तुम्ही म्हणता की अनेक वेळा काय होतं, आपण दुकानामध्ये जात असतो, मग तो दुकानदार म्हणतो हॉटेलमध्ये गेलो रस्त्यावर प्रवास करताना, तिथे आपण कार्डाने पेमेंट करत असतो. तिथे त्यांच्याकडे एक यंत्र असतं, ज्याला POS मशीन म्हणतात, पॉइंट ऑफ सेल. ते यंत्र असतं, तर त्याच्यामध्ये आपण कार्ड टाकतो. तर आपली जबाबदारी आहे की कार्ड आपणच स्वाईप करायचं
आपणच पासवर्ड टाकायचा त्याच्यामध्ये. तर अनेक लोक काय करतात की तो पासवर्ड टाकत असताना असा आपण हात धरला पाहिजे ना, आवश्यक आपलं जबाबदारी की आपण पासवर्ड टाईप करताना कीबोर्ड काय टाईप करतोय कोणाला कळून नाही म्हणून हात धरायला किती वेळ लागतो का, त्याला काही पैसे पडत नाही. पण तेवढी जर काळजी आम्ही घेणार नसतो ना, मग त्या दुकानदाराला कळतं ना तुमचा पासवर्ड हा आहे. आता तुम्ही हातात कार्ड फलकावता असं असं वरती कॅमेरा लागलाय, त्याने एकदा असं केलं एकदा असं केलं, तो नंबर कॅप्चर झाला, त्याला तपशील मिळालं ना आवश्यक. म्हणजे आम्ही काय करत असतो ना ते आम्हाला कळतही नसतं नकळतपणे, आणि मग आम्ही दोष देत असतो यंत्रणेला, म्हणजे असं झालं तसं झालं. म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आता हॉटेलच नाही तर सहज किराणा मालाच्या दुकानात गेल्यावर, अगदी दूध केंद्र कुठेही गेल्यावर आजकाल हे जे ऑनलाईन शॉपिंगचं सुरू झालंय किंवा व्यवहाराचं, तर त्या यंत्राद्वारे आपण सहज आपल्या कार्ड देत असतो. तुम्ही पुण्याला जाताना मुद्दाम लक्ष ठेवा, अनेक लोक काय करतात की टोल नाका असतो ना, तिथे तो टोल नाक्यावरचा कर्मचारी ते यंत्र तुमच्या जवळ ड्रायव्हरच्या पर्यंत तो देतो आणि सांगतो तुम्ही टाईप करा म्हणून. अनेक लोक कार्ड त्या माणसाकडे देतात आणि सांगतात तू ऍड कर, आणि पासवर्ड देखील तिथून सांगतात त्याला 132 जो काय असेल तो. म्हणजे त्याला तुम्ही कार्ड दिलं, त्या कार्डाचा तपशील त्यांनी स्कॅन केला, तुम्ही पासवर्ड त्याला दिला, मग आणि काय पाहिजे, त्याला आवश्यक ती माहिती मिळाली ना. त्यामध्ये सर असं हे व्यवहार करताना अजून काय काळजी घेणं अपेक्षित आहे? कारण सर्वसामान्य जसा आपला एक माणूस असतो, जो ग्राहक असतो, तो ह्या पद्धतीने आपण आता सर्रास शॉपिंग करत असतो किंवा खरेदी करत असतो. तर हे झालं. आणि जसं तुम्ही सांगितलं की हात ठेवणं, त्याच्यामध्येही लोकांना असं वाटतं की कोण बघतंय किंवा हा माझा आहे पासवर्ड, मी कार्ड परत घेतोय. खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून काय खबरदारी घेणं अपेक्षित आहे? पहिली गोष्ट काय होतं हे जे असतं ना, ती जर मानसिकता असेल तर जे काय होईल त्याची जबाबदारी आणि त्याची किंमत मोजायची आपल्याला तयारी पाहिजे. त्यामुळे ही जी मानसिकता साफ चुकीची आहे. काही नाही, बरंच काही होऊ शकतं, कारण आपणच हुशार असतो नाही, चोर आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. आणि ऑनलाईन करताना दुसरी गोष्ट अनेक वेळा काय होतं की कुठून तरी आपल्याला लिंक येत असते व्हॉट्सअपवरती, ह्या लिंकवर क्लिक करा. आता माझ्या एका मित्राला आलं होतं की तुझा इन्शुरन्सचा प्रीमियम भरायचा त्या ड्यू आहे, तर ह्या लिंकवर क्लिक कर. आता पहिली गोष्ट अशी, योगायोगाने त्याच्याकडे मोटरसायकल होती, इन्शुरन्सचा प्रीमियम त्या महिन्यामध्ये होता, पण त्या मेसेजमध्ये जी लिंक होती ना, त्या लिंकवर त्यांनी क्लिक केलं, ती लिंक त्या इन्शुरन्स कंपनीची वेबसाईटच नव्हती, दुसरीच कोणती तरी होती. मग मला एवढं ज्ञान पाहिजे, जर समजा उदाहरणार्थ इन्शुरन्स कंपनी आहे तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन, गुगलवर जाऊन बघायला पाहिजे ना त्यांची नक्की अधिकृत वेबसाईट कुठची आहे म्हणून. केवळ व्हॉट्सअपवरती मेसेज आला आणि तिथे लिंक दिल्यावरती अनेक लोकांचं असतं दिसली लिंक की जसा एखादा क्रिकेटपटू असतो, आला चेंडू किंवा सिक्सर, तशी दिसली लिंक की कर क्लिक. असं नाही करू, लिंकवर कधी क्लिक करायची नाही, पण टाईप करायचं. एका बँकेचं असं झालं होतं, xyzbank.com, तर BANK च्या ऐवजी त्यांनी बनावट वेबसाईट बनवली, BNAK, एका अक्षराचा फरक आहे. किती आपण ते, कारण काय झालं, त्यांनी लिंक पाठवली, मी क्लिक केली, मी जर टाईप केलं असं xyzbank.com, थोडा मेहनत लागली असती. त्यामुळे लिंक आली की क्लिक करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि अनेक लोक तिथेच फसत असतात. बातम्या अर्धसत्य असतं, बातम्या पुरे असत नाही. कारण काय होतं की रिपोर्टिंग करणं आणि पत्रकार असणं याच्यामध्ये फरक आहे. ते रिपोर्टिंग असतं, खरी पत्रकारिता ती असत नाही. त्यामुळे अनेक अर्धसत्य असतं. मुद्देसूद असे आम्हाला उदाहरण दिलेलं आहे. आणि मला म्हणायचंय की जसं आता तुम्ही सांगितलं की व्हॉट्सअपवर लिंक येते, त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपल्याला मेल येत असतात आणि सांगितलं जातं की तुम्हाला हे बक्षीस मिळालंय, की तुम्ही ही रक्कम जिंकलात, आणि अगदी मोहापुटी आपल्याला माहीत असतं की काही मिळालेलं नाही, तरीही आपण काय आहे क्युरिओसिटी म्हणून तिथे क्लिक करतो. तर त्याचा काय परिणाम होतो? कसं आहे, पहिली गोष्ट, या जगामध्ये कोणी कोणाला काही फुकट देत नाही, भाऊ भावाला देखील फुकट देत नाही. दुसरी गोष्ट, आपल्यावर संस्कार केलेले असतात की फुकट कोणाचं काय घेऊ नये, मेहनतीचं आहे आपलं, ते लक्षात ठेवावं ना, की कोणीतरी सांगतो बक्षीस देतो म्हणून. परत नाशिकला असं झालं, त्याला मेसेज आला की तुला $16 लाख बक्षीस आम्ही देतो, मी ऑस्ट्रेलियातून बोलतोय म्हणून. आणि $16 लाख म्हणजे भारतीय चलनामध्ये 12 कोटी रुपये होतात. आता 12 कोटी रुपये ऑस्ट्रेलियाचा मनुष्य मला का देईल मला सांगा. पण त्या माणसाला मेसेज आला, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या बक्षीस देणाऱ्यांनी सांगितलं की हे 12 कोटी रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, त्यासाठी 7 लाख रुपये भारत सरकार टॅक्स लावणार आहे, ते तुम्ही भरा आमच्या खात्यामध्ये आणि मग तुम्हाला देईन. आणि त्या माणसाने 7 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या अकाउंटमध्ये भरले. नंतर मी एकदा नाशिकला गेलो होतो, ते ग्रस्त मला भेटायला आले व्याख्यानामध्ये. मी त्यांना म्हटलं, तुमच्या जागी मी असतो तर पहिली गोष्ट असा विचार केला असता की मी नाशिकमध्ये, तो मनुष्य ऑस्ट्रेलियामध्ये, त्याला दुसरा त्याचा का नातू भाचा पुतण्या कोणी भेटलं नाही, मलाच का शोधत येईल तो 7 समुद्रापलीकडे. दुसरी गोष्ट की 12 कोटी रुपये देणाऱ्यांना मग 7 लाख कापून घे ना, 11 कोटी 93 लाख दे, साधा विषय. पण अशा खूप केसेस झालेले आहेत आपल्या इथे. कसं होतं की आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जातं, असं समर्थ रामदास स्वामींनी सांगितले तसं. आणि हे मी तुम्हाला उदाहरण सांगतो, हे ग्रस्त वकील आहेत आणि त्यांनी ही केस फेसबुकवर टाकली होती.
पहिली गोष्ट जे चूक केली ती केली, मग फेसबुकवर जरी टाकून दे ना लोकांना, आणि प्रदर्शन कशाला पाहिजे. म्हणजे सर किती महत्वाची गोष्ट आहे बघा, जर एक वकील लोभ होतो व्यक्ती लोकांना. आणि एक शिकलेली व्यक्ती जर याला बळी पडू शकते, तर सर्वसामान्य जनतेला आपण खरंच आपल्या कार्यक्रमाद्वारे ही माहिती, साक्षरतेची माहिती पोहोचवणं खरंच खूप गरजेचं आहे, आणि ती आज तुमच्याद्वारे आमच्या सगळ्यांपर्यंत येत आहे. सर, तुम्ही भीमरूपी महारुद्रा या डिजिटल माध्यमाचे 130 कार्यक्रम घेतले, भारत सरकारचा ऍप आहे, त्याविषयी आम्हाला सांगा. फक्त वाईट पडून घेऊ नका, थोडी सुधारणा करतो. त्या कार्यक्रमाचं नाव भीमरूपी महारुद्रा नसून भीमरूपी महामुद्रा, मुद्रा हो. म्हणजे चलन. आणि हे मला सकाळच्या संपादकांनी सांगितलं नाव, की हा. मुद्रा म्हणजे चलन. भीम हे ऍप आहे, भारत सरकारने ते रिलीज केले, आपल्या पंतप्रधानांनी रिलीज केले ते, आणि त्याद्वारे आपण व्यवहार करतो. आणि ते कसे करायचे, ते इन्स्टॉल कसं करायचं, त्यासाठी हा कार्यक्रम असतो, जो आपण ह्या वाहिनीवर पण केला होता. तर त्याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. आता मी म्हटलं वीज, गॅस, फोन, त्याची पेमेंट आपण भीमाद्वारे करू शकतो. अधिक आपण दुकानामध्ये व्यवहार करतो, खरेदी विक्री करतो. अगदी भाजी घेतली तरी 25 रुपयाची, तरी भीम ऍपद्वारे आपण त्याला देऊ शकतो. कसे व्यवहार, व्यक्तीलाही आपण पैसे देऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे आपण त्याचा वापर करू शकतो. आणि ते सरकारी ऍप आहे, निश्चितपणे सरकारी ऍप आहे ते. त्याचा अर्थ आहे भीम, भारत इंटरफेस फॉर मनी. म्हणजे आपण सिक्युअर ऍप जे म्हणतो तसं आपलं भीम ऍप आहे. हे एकमेव सिक्युअर असं मी म्हणणार नाही, कारण कसं जी पूर्तता असते ना कायदेशीर, ती सगळ्यांनी केलेली असते. पण शेवटी आपण म्हणतो ना की सरकारने केलेलं, मी त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवणार नाही. पण मग त्या ऍपचा वापर आपण कसा केला पाहिजे? भीम ऍप हल्ली ना, ऍप डाउनलोड कसं करायचं कोणाला सांगायची गरज नसते, कारण पुढचं ऍप 2 मिनिटांमध्ये डाउनलोड होत असतं. तसंच भीम आहे. पण गुगलला गेलं ना की प्ले स्टोअरमध्ये, आपल्या मोबाईलवर गेलं की प्ले स्टोअरमध्ये गेलं की BHIM अक्षर टाईप करायचं की 2 मिनिटांमध्ये ते इन्स्टॉल होतं आपल्या याच्यावरती. मग एकदा त्याला आपला कार्ड नंबर वगैरे सांगायचा. कारण कसं होतं, माझे 5 बँकेमध्ये अकाउंट असतील, 10 बँकेत अकाउंट असतील, पण भीमाला काय माहिती माझ्या कुठच्या बँकेत पैसे जायला पाहिजेत ते. मग मी काय करतो, माझ्याकडे ATM कार्ड असतं ना, त्याचे शेवटचे 6 आकडे असतात, ते शेवटचे 6 आकडे तिथे टाईप करायचे. त्याच्यावरती एक्सपायरी डेट कार्डावरती असते, ती टाईप करायची. कार्डाच्या मागच्या बाजूला CVV कोड असतो, तो टाईप करायचा, की भीमाला समजलं की ह्याच्या पुढे ठाकूरांच्या ह्या बँकेतल्या अकाउंटला डेबिट करायचे, बाकीच्या अकाउंटला तो हात लावायचा नाही. आणि मग वापरणं तेवढं सोपं असतं. अतिशय सोपं आहे. कारण काय होतं की जसं मगाशी आपण सांगितलं की अगदी भाजीवाला, चहावाला, आता प्रत्येक जण हे ऑनलाईन डिजिटल माध्यम वापरू लागलेलं आहे. पण असे वेगवेगळे बरेच ऍप आहेत, पण अजूनही भीम ऍप, त्याचा खूप प्रसार आणि प्रचार होणं सर तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे हे ऍपही वापरणं तितकं सोपं आहे आणि चांगलं आहे. कसं असतं, बोलणाऱ्याची बोरं देखील विकली जातात अशी म्हण आहे. तसं ज्याचा जास्तीत जास्त जाहिरात होते ना, ते लोकांच्या लक्षात राहतं. भीमाची तेवढी जाहिरात झालेली नाहीये, म्हणजे इतरांच्या प्रमाणामध्ये. पण नेहमी व्याख्यानाद्वारे नेहमी बँका हेच सांगत असतात की भीम हे ऍप आहे, वापरायला अतिशय सोपं आहे, आणि त्याद्वारे एका वेळी तुम्ही 20,000 रुपये पाठवू शकता. हे मी आताच सांगतोय, कारण हे नियम असतात ते बदलत असतात. एका वेळी तुम्ही 20,000 रुपये कोणाला देऊ शकता, आणि एका दिवसात 40,000 जास्तीत जास्त. आता 2 लाख कोणाला पाठवायचे, माझा मुलगा बँगलोरला आहे, तर त्याला 2 लाख मी भीमाद्वारे पाठवू शकत नाही. मग रोज 40,000 पाठवेन, किंवा मग एकदाच एखाद्या बँकेत जाऊन मी RTGS पाठवू शकतो. पण आपली गरज आहे ती भीमाने भागू शकते. ओके सर, एक फोन घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. भुजंग कराड आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार भुजंगजी, बोला. भुजंगजी, तुमचा प्रश्न नमस्कार मॅडम, मी भुजंग कराड पुण्यावरून बोलतोय. ऍक्च्युली मला असंच काही प्रसंगाला सामोरं जावं लागलं की बँकेच्या नावाखाली काही मेसेज आले ICICI बँकेच्या, आणि ज्यावेळेस आपण ते डिटेल मागवतात आणि आपण डिटेल मागवल्यानंतर आपण द्यायला इग्नोर करतो, कॉल पूर्णपणे कट करून टाकतात. अशा वेळेस नेमकी कितपत योग्य आहे? नक्की. म्हणजे लिंकवर भुजंगजी, हॅलो, बरं, फोन कट झालेला. ज्यावेळी असे व्यवहार होतात ना की आपण केलेलेच नाही, आपल्या नावाने दुसऱ्या कोणीतरी केलेले, तर पहिली गोष्ट आपल्याला मेसेज येतो बँकेकडनं, त्यावेळी आपल्याला कळतं असा व्यवहार झालाय म्हणून. ताबडतोब बँकेला आपण जाऊन कळवणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट त्यांच्या फोनवरती, आणि नंतर मग लेखी, की मग काय होतं, बँकेला कळतं, आणि मग तो व्यवहार जो आहे ना त्याची चौकशी केली जाते, आणि मग आपल्या खात्यात जे पैसे वजा झालेले असतात ना, तर बँकेलाही कळतं की हा व्यवहार तुम्ही केलेला नाही म्हणून. उदाहरणार्थ समजा मी रेल्वेचं रिझर्वेशन मी केलेलंच नाहीये, दुसऱ्या कोणतरी माझ्या नावावरती माझा कार्ड वापरून केलंय ना, तर मग बँक चौकशी करते आणि पैसे परत होतात. थोडासा आपल्याला फॉलोअप करायला लागतो त्यासाठी, पण तक्रार करणं आवश्यक आहे.
तसं अनेक वेळा होतं की एटीएम मध्ये सुद्धा आपण अमाऊंट टाकतो, पासवर्ड टाकतो आणि पैसे येत नाहीत, पण खात्यात पैसे डेबिट होतात. मग त्यावेळी सुद्धा त्या बँकेकडे लेखी तक्रार करणं आवश्यक आहे. याचं कारण असं, बँक काय करते मग चौकशी करते त्याची, कारण प्रत्येक एटीएम केंद्रामध्ये एक कॅमेरा बसवलेला असतो, त्याच्यामधनं कळत असतं आपण आत गेल्यापासून बाहेर पडेपर्यंत काय काय केलं. मग तिथे दिसतं माझ्या हातात नोटा आल्याच नाही म्हणून. त्यामुळे तक्रार करणंही महत्वाचं आहे, गप्प बसून उपयोग नाही. खरंय, तक्रार करणं आणि त्याचं फॉलोअप करणं हे खूप महत्वाचं आहे. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की भीम ऍप हा जो आपला भारत सरकारचा ऍप आहे, त्याच्यामध्ये ऍप डाउनलोड करून ती जी माहिती असते ती आपण त्याच्यामध्ये भरतो. पण आता सध्या बाजारामध्ये इतरही अनेक ऍप उपलब्ध आहेत, पण त्यावेळेला ते ऍप ही वापरताना त्यामध्ये आपण जी माहिती भरतो तर ते कितपत योग्य आहे? कसं असतं, ज्यावेळी आपण ऍप वापरतो ना त्यावेळी निश्चितपणे माहिती देत असतो. आता प्रत्येक ऍप आपण डाउनलोड करताना बघा, तो आपल्याला 10 प्रश्न विचारतो. हे करू का, ते करू का, ते करू का, ह्याला ऍक्सेस घेऊ का, फोटोला ऍक्सेस घेऊ का, कॉन्टॅक्टला ऍक्सेस घेऊ का, आणि आपण सगळ्याला हो हो म्हणत असतो. कारण असं की नाही म्हटलं तर ते ऍप डाउनलोड होणारच नसतं. मग मला सांगा की ऍप डाउनलोड करणं हे एवढं धोक्याचं आहे. जर तुम्हाला माहिती असेल ही ऍप ज्याचं आहे ती कंपनी कितपत विश्वासार्ह आहे, कोण आहे, तरच ते ऍप डाउनलोड करावं. फुकट मिळतं म्हणून कधीही करू नये. अनेक वेळा काय होतं की आपण ती माहिती हो हो म्हणत राहतो. त्याला समजा कोणी सांगितलं तुम्हाला 5,000 गाणी मोहम्मद रफीची एका क्लिकवरती मिळतील, हे ऍप डाउनलोड करा. मग ते ऍप डाउनलोड करायसाठी तुम्हाला माझं जर बँकेचा तपशील विचारत असेल ना तर मी तिथेच थांबायला पाहिजे ना. रफीची गाणी ऐकायला बँकेचा तपशील कशाला पाहिजे? पण तो आम्ही देऊन बसतो. त्यामुळे फुकटचं मी देतोय म्हणून कुठचंही अनोळखी ऍप डाउनलोड करू नका, कारण त्याच्यामध्ये हा धोका आहे की आपला सगळा तपशील आपण त्यांना देत असतो नकळतपणे. खरं आहे अगदी. सर, हे ऑनलाईन आपण जे व्यवहार करत असतो, समजा कधी समोरच्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे असतील तर त्यावेळेला काय खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे? समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील त्यावेळी पहिली गोष्ट त्याच्याकडनं जो तपशील आपण घेतो ना तो तंतोतंत तसा एंटर करणं आवश्यक आहे. समोरच्याकडून तपशील काय घेणार की त्याचं नाव, त्याच्या बँकेचं नाव, बँकेचा IFSC कोड आणि रक्कम हे व्यवस्थित जर एंटर केलं ना तर काही होण्याची शक्यताच असत नाही. पण अनेक वेळा लोक काय करतात, आता उदाहरणार्थ स्टेट बँक येतं, त्यांच्याकडे 2 प्रकार आहेत. समोरच्याला तुम्ही पैसे देणार, तो स्टेट बँकेचा ग्राहक असेल का तर अमुक ह्याच्यावर क्लिक करा, आणि समोरच्या मनुष्य स्टेट बँकेचा ग्राहक नसेल तर ह्याच्यावर क्लिक करा. मग मी चुकीच्या ठिकाणी क्लिक केली ना मग तो 1134 नंबर उदाहरणार्थ तो दोन्ही ठिकाणी असणार आहे ना. त्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे मी कशावरती क्लिक करतो आणि काय एंट्री करतो. ते शांतपणे करणं आवश्यक आहे. तिथे का आपल्याला कोणी मानेवर सुरी ठेवलेली असत नाही 2 मिनिटात आटप म्हणून, शांतपणे हे सगळं करावं. आणि आता जसं तुम्ही IFSC कोडचं बद्दल सांगितलं, त्याचं वैशिष्ट्य काय? IFSC पहिली गोष्ट आपण त्याला सगळे लोक IFSC कोड म्हणतात, ते चुकीचं आहे. IFS कोड, तो कोड मधला C आहे, तो आपण सगळे लोक IFSC कोड म्हणतात. इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड असं म्हणतात. ते कसं आहे, तुमचा आता मोबाईल नंबर आहे ना किंवा माझा मोबाईल नंबर हा युनिक आहे. माझा मोबाईल नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर संपूर्ण देशामध्ये दुसऱ्या कोणाचा असणार नाही. आपली आयडेंटिटी आहे म्हणून बँक आपल्याकडनं मोबाईल नंबर घेते अकाउंटमध्ये. आता हा जसा माझा मोबाईल नंबर ही माझी युनिक आयडेंटिटी आहे ना, तसा IFSC कोड हा 11 आकड्याचा असतो. त्या प्रत्येक बँकेच्या शाखेची ती स्वतंत्र ओळख असते. एका बँकेच्या ब्रँचचा IFSC कोड दुसऱ्या बँकेच्या कुठच्याही ब्रँचचा असणार नाही. त्यामुळे एकदा IFSC कोड मिळतो आपल्याला, कळलं ना 11 आकडी की त्याच्यावरनं कळतं बँक कुठची आणि त्याची ब्रँच कुठची. त्यामुळे बँक कुठची, ब्रँचचं नाव टाकायला लागत नाही, IFSC कोड टाकायचा आणि अमाऊंट टाकायची आणि अकाउंट नंबर टाकायचा की हे सगळं व्यवहार होत असतो. अगदी खरं. आणि आपण ह्या जेव्हा इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाईन ह्याच्या सेवांचा वापर करत असतो त्यावेळेला सुद्धा नक्की काय खबरदारी घेतली पाहिजे हे आपण बघूयाच. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. एक छोटीशी विश्रांती. छबुराव मंत्राने ह्यांना या गावातून असे उडवून टाकू जसे गाढवाच्या डोक्यावरनं शिंगे. रंगी, ह्याला बघूनच लक्षात येते की तू ह्याला किती प्रेमानं बनवलंय. देव बी आपल्या भक्ताच्या इच्छेचा सन्मान करतो खंडोजी. जर प्रार्थना मनापासून निघाली तर नक्कीच पूर्ण होते. हा आरोप सिद्ध करण्यासाठी आता पुरावा दे, नाहीतर खोटा आरोप केल्याबद्दल शिक्षा भोगायला तयार हो विठू. सावित्री 1 क्रांती, सोमवार ते शुक्रवार रात्र 8:30 तुम्ही तुमच्या आवाला कशा काय बोलत आहे? मला इथं नांदायचं नाही. को तुमच्यामुळं खोटं बोलायचं म्हणजे देवाला फसवल्या जातच आहे हो. तर लोक काय म्हणतील आपली भांडणं लागली त्या. तुम्हाला भांडता बी येत नाही. तुम्ही मला माझ्या बाहेरच्या लोकांना दोघांनाच फसवलंय. वय फसविला. कृष्णकाठच्या कथा
सोमवार ते शुक्रवार दुपारी 12:30 पुनः प्रसारण सायंकाळी 7:30. लॅपटॉपला पैसे कुठून आणलेत? एक तर आता महिना अखेर चालू आहे. काय कर्ज वगैरे नाही ना काढलं? नाही ते पैसे आपले आहे. त्यांचा एकमेव वारस मीच आहे. आपण करोडपती हो, करोडपती. तू विठ्ठलाच्या मंदिरात जाते, जा जा जा, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. family.com शनिवार सायंकाळी 6:30 पुनः प्रसारण रविवार सकाळी 7:45. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज नॅशनल ऑनलाईन बँक दिनानिमित्त आपली चर्चा सुरू आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत श्री चंद्रशेखर ठाकूर सर. मगाशी तुम्ही POS यंत्राचा उल्लेख केला होता, तर त्याचा वापर नेमका कसा केला जातो आणि त्याविषयी अधिक सांगा. POS अर्थ पॉइंट ऑफ सेल. हे यंत्र असताना ते दुकानदारांना, म्हणजे कुठल्या दुकानदाराचा व्यावसायिक असतो, त्यांच्या बँकेने बसवून दिलेलं असतं त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी. तर त्याद्वारे कसं होतं, समजा मला आता उदाहरण सांगतो, तर माझं गाव आहे देवगडला, आमच्याकडे नगरपंचायत आहे, त्यांनी हे POS यंत्र बसवलंय. याचं कारण असं की कुठेही लोकांना घरपट्टी भरायची आहे किंवा शेतसारा भरायचा आहे, पण त्यांच्याकडे नोटा नाही आहेत, मग ते नगरपंचायतीमध्ये भरू शकत नाही. बँकेमध्ये भले 25,000 रुपये खात्यामध्ये शिल्लक आहे, पण ATM मध्ये पैसे नसल्यामुळे ते नोट भरू शकत नाही नोटा काढून. मग नगरपंचायतीने यंत्र बसवल्यामुळे काय होतं, आपलं ATM कार्ड घेऊन जायचं, त्या यंत्रामध्ये टाकायचं, 4 अंकी पासवर्ड टाकायचा, रक्कम टाकायची की नगरपंचायतीला आपण शेतसारा भरला ना POS यंत्राद्वारे. त्या नगरपंचायतीचे CEO मला भेटले होते, ते मला म्हणाले आमचं कर संकलन 18% वाढलं, 18%. याचं कारण असं, लोकांच्या खात्यात पैसे शेतसारा भरायची इच्छा आहे, पण नोटा नसल्यामुळे भरू शकत नाही, POS यंत्राद्वारे भरू शकतात. त्यामुळे हे एक साधन मिळालं की कर संकलन वाढायसाठी. आणि ते POS यंत्र साधं असतं, आपण जसं ATM यंत्र असतं ना तसंच असतं ते. त्याच्यामध्ये कार्ड सरकवायचं, 4 अंकी पासवर्ड टाकायचं आणि 461 रुपये 32 पैसे. आता 32 पैसे भरता येत नाही, त्यामुळे 462 टाईप करायला लागतात, ती गोष्ट वेगळी, पण अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि आताच ते यंत्र म्हणजे सर्रास सगळ्या दुकानावर, किराणा मालावर दुकानात सगळे ते उपलब्ध, म्हणजे आपण बघायला मिळतं आपल्याला ते यंत्र. तसं तुम्ही शब्द बरोबर वापरलात, बघायला मिळतं. कारण असं की दुकानामध्ये यंत्र ठेवलेली असतात, पण दुकानदार ते यंत्र कुठे ठेवतो माहिती का, काउंटरवर ठेवत नाही, थोडा खाली ठेवतो, कारण तुम्हाला ते दिसू नये म्हणून. कारण त्याचा इंटरेस्ट असा असतो, तुम्ही जास्तीत जास्त व्यवहार रोखीने करावेत, त्याला ते नको असतं बँकेमध्ये येतं. त्यामुळे आपण सांगायला पाहिजे तुझ्याकडे यंत्र आहे, मी कार्डाने भरणार, किंवा खरेदी करायच्या आधी सांगायचं मी कार्डाने पैसे भरणार आहे. असेल तर ठीक, नाही तुम्ही खरेदी करत नाही, कारण त्यांचा रस त्याच्यात असतो, म्हणून ते कधीच वर ठेवत नाही. बघा, कधीच नाही, खालीच असतं ठेवलेलं. अगदी खरं आहे सर. आणि आता जसं कार्ड हा शब्द आहे, तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असे 2 कार्ड आहेत. काय होतं की अजूनही अगदी सामान्य सगळ्या म्हणजे ग्राहकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, अगदी लोकांपर्यंत काय या 2 कार्डामधला फरक असतो. बऱ्याचदा फोन येत असतात लोकांना आणि नाही कळत की तुम्हाला डेबिट कार्ड हवंय का, क्रेडिट कार्ड हवंय का, अशा बँकांचे. तर त्यातला फरक नक्की काय सर? क्रेडिट कार्डाने आपण खरेदी केली ना की आपल्या खात्यामध्ये लगेच पैसे डेबिट होत नाही, 15 दिवसांनी होत असतात. म्हणजे 15 दिवसाच्या उधारीवरती आपण माल खरेदी करत असतो, म्हणजे आपल्या वतीने बँक ते पैसे देत असते आणि नंतर बँकमध्ये आपल्याकडनं 15 दिवसानंतर वसूल करते. डेबिट कार्डाद्वारे आपण ज्यावेळी खरेदी करतो ना, त्यावेळी ऑन दी स्पॉट आपल्या खात्यातनं पैसे वजा होत असतात. हा दोघांमधला फरक आहे. आता आपण ज्याला डेबिट कार्ड म्हणतो ना, त्याला अनेक लोक ATM कार्ड म्हणतात, पण प्रत्यक्षात ते डेबिट कार्ड कम ATM कार्ड असतं. आता बँका ज्यावेळी तुम्ही ATM कार्ड मागता, त्यावेळी ते तुम्हाला डेबिट कार्ड कम ATM कार्ड देतात. म्हणजे त्याची 2 कामं होतात. दुकानात गेलात तर त्याद्वारे खरेदी करता येते, ATM यंत्रात गेलात तर त्याद्वारे पैसे काढता येतात. म्हणजे दोघांचाही एक वापर होतो. पण लोक बऱ्याचदा ATM कार्ड कमी वापरलं जातं, त्याची काय कारण असू शकतात? कसं असतं, अनेक लोकांना एक अनामिक भीती असते. आता हे कोरोना झाल्यानंतर काय झालं, बँका उघडत नाही, उघडल्या तरी 2 माणसं असतात, मग तिथे बाहेर मोठा क्यू लागलेला असतो. मग त्यावेळी अनेक लोक आता हळूहळू वापरायला विचार करायला लागले. परत मला एक ग्रस्त भेटले, 60 वर्षाचं वय आहे त्यांचं. ते म्हणाले आता मला ते बँकेमध्ये गर्दी असते, मला वेळ लागतो, तर मला तुम्ही ATM पैसे काढायला शिकवा. घराच्या बाजूला ATM आहे, म्हटलं घेऊन या एक दिवशी. ते कार्ड घेऊन आले, ते बघितलं, ते कार्ड त्यांचं 12 वर्षापूर्वी संपलेलं होतं, कारण कार्डाला एक्सपायरी डेट असते. 12 वर्षापूर्वी ते कार्ड संपलं होतं. म्हटलं काका आता ह्याच्यातून पैसे येणार नाही, कार्ड रद्द झालं म्हणून. मग त्याने विचारलं, मी तुम्ही का 12 वर्ष वापरलं नाही? तेव्हा नाही भीती वाटते की समजा कार्ड घातलं आणि सगळी शिल्लक धुवून निघाली तर काय होईल. तर
म्हटलं धुवून कसे निघालते, काय लॉन्ड्री नाहीये ना धुवून निघायला. पण एक अनामिक भीती असते, त्यामुळे लोक ते वापरायच्या पंथात पडत नाही. असं काही असत नाही. आपलं आहे, आपण कार्डावर पासवर्ड कीबोर्डवर केला ना आणि रक्कम टाकली की होत असतं. ही भीती, अनामिक भीती याच्यामुळे आहे सर, की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की वेंधळेपणा, आणि तुम्ही खूप छान शब्द वापरलेला गलथानपणा. कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही सांगितलं की कार्डवर हात ठेवणं, की आपला नंबर कोणाला, आपले डिटेल्स कोणाला देऊ नये. कारण मगाशी जसं सांगितलं की एटीएम कार्डमध्ये आपण पैसे काढतो, पैसे येत नाहीत, आपल्याला मेसेज आलेला असतो. बऱ्याचदा असे पेपरमधून किंवा असे फ्रॉड आपण ऐकतो आणि लोक घाबरतात त्याचा वापर करायला. फक्त आपण थोडी काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. सर मला असं विचारायचं, मी काळजी घेणं पुढे थोडा मध्ये इंटरफेअर करतो. प्लीज. अनेक वेळा काय होतं की ज्या गोष्टी घडत असतात ना, आपल्याला त्यातलं महत्व कळत नसतं. आणि हे जे फ्रॉड होतात ना, त्याला टार्गेट असतात ते ज्येष्ठ नागरिक. कारण जे बदमाश लोक काय करतात, बँक सांगते एटीएम केबिन मध्ये एका वेळी एकच माणूस जाणार नाही. मग एखादा ज्येष्ठ नागरिक असतो, तो कार्ड चोरलं, त्यांनी चुकून उलटं घातलं तर ते पैसे येत नाही. मग तो बाहेरून कोणीतरी टेळत असतो की यांना गरज आहे. मग तो अगदी सभ्य शब्दात जाऊन विचारतो, काका तुम्हाला मदत करू का म्हणून. ते म्हणतात हो. मग तो माणूस काय करतो, म्हणजे घडलेल्या घटना हे कॉमन आहे, ते नवीन काही नाहीये. तो माणूस काय करतो, काकांच्या हातातलं कार्ड घेतो आणि जसं चोळतो, म्हणतो जरा त्याला ह्युमिडिटी लागली असेल, कचरा असेल म्हणून चोळून सांगतो काका परत घाला म्हणून. आणि हे करताना त्यांनी आपल्याकडचं कार्ड काकांना दिलेलं असतं आणि काकांचं कार्ड आपण घेतलेलं असतं, हे काकांच्या लक्षात ते येत नाही. आणि मग ह्याचं जे कार्ड असतं ते त्याच्यात बॅलन्स काही असतच नाही. ते सांगतो काका आता परत टाकाय बघा. मग काका परत कार्ड टाकतात. आता पासवर्ड टाईप करा. मग काका पासवर्ड टाईप करतात. हा बघतो काय चाराकडे पासवर्ड टाईप केला तो. त्या कार्डाद्वारे पैसे येणारच नसतात त्यांच्या खात्यात, त्याच्यावर बॅलन्सच नसतो. पण काकांना ही हातचलाखी करून तो आपलं कार्ड त्यांना देतो, त्यांचं कार्ड आपल्याकडे घेतो. पैसे येत नाही. मग सांगतो तुम्ही आता असं करा काका, बँकेत जाऊन त्यांना सांगा मॅनेजरला. मग काका जातात. आता ह्याच्याकडे काकांचं कार्ड आहे, पासवर्ड कळला आहे, तो 15,000 काढून बाहेर पडतो. यांना कळत देखील नाही की नकळतपणे तो काय करतो. हे सर्रास होत असतं असं. आणि ज्येष्ठ नागरिक हेच टार्गेट असतात त्यांचे. मग पेपरामध्ये बातमी येते की असं फ्रॉड झाला म्हणून. हा फ्रॉड नाही, माझा गलथानपणा आहे ना. मी त्याला सांगायला पाहिजे तो बाहेर जा म्हणून. म्हणजे फक्त काळजी घेणं आणि खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि बातम्या असतात ते अर्धसत्य असतात. त्याच्या मागे काय घडलं पुढे बातमी, पत्रकारिता आणि बातमी देणं आणि पत्रकारिता करणं. अगदी खरं. सर वॉलेट मनी हा अजून एक प्रकार आहे, तर त्याच्याविषयी थोडं सांगा. आणि ही डिजिटलहून काय वेगळी प्रणाली आहे का? डिजिटल प्रणालीच आहे ती. फक्त वॉलेट मनी बद्दल मी बोलत नाही याच्यासाठी की तत्व त्याचं एक पूर्ण वेगळं आहे. आता समजा भीम ऍप आहे, तर भीम ऍपद्वारे काय होतं, मी तुम्हाला 20,000 दिले ना, तर तात्काळ माझ्या खात्यात 20,000 डेबिट होतात, तुमच्या बँक खात्यात 20,000 जमा होतात. पण मी तुम्हाला वॅलेट मनीने पैसे जर दिले ना, तर कसं असतं, वॅलेट मनी ही एक संकल्पना आहे. त्या वॅलेट मनी सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी कुठची एक कंपनी, XYZ, आपण नावं घेत नाही, XYZ कंपनी आहे जी वॅलेट मनीची सेवा देते. तर मी एकदाच मी त्यांच्याकडे अकाउंट ओपन करतो, म्हणजे काय, माझं एक वॅलेट क्रिएट करतो. वॅलेट म्हणजे कपाटाचा खंड म्हणा. तर त्या खंडामध्ये एकदाच मी 2,000, 5,000, 10,000 ठेवतो. आणि नंतर मी रिक्षात बसलो ना, तर एक 40 रुपये रिक्षाचं बिल झालं. तर रिक्षावाल्यांनी पण वॅलेट मनी सर्व्हिस घेतलेली आहे. मग माझ्या वॅलेटमधनं त्याच्या वॅलेटमध्ये मी 40 रुपये ट्रान्सफर करतो. पण ह्यामध्ये होतं कसं, जोपर्यंत 10,000 रुपये मी वापरत नाही तोपर्यंत 10,000 रुपये अडकून पडतात ना ते वॅलेट मनी. वापरलेच पाहिजे. वापरले पाहिजेतच नाही, पण बिनव्याजी त्याच्याकडे पडतात ना. मग मी 10,000 रुपये का अडकवून ठेवू? मी भीमाने 40 रुपये देईन ना त्याला, लगेचच माझ्या खात्यात डेबिट होतील. आणि दुसरी गोष्ट काय होतं, वॅलेट मनीमधनं माझ्या दृष्टीने माझे पैसे अडकून पडतात बिनव्याजी. पण घेणाऱ्याच्या दृष्टीने असं होतं, समजा एखादा रिक्षा ड्रायव्हर आहे, त्याला दिवसामध्ये 40 भाडी मारली आणि 40 लोकांनी त्याला वॅलेट मनीद्वारे पैसे दिले, त्याच्या वॅलेटमध्ये 1,500 रुपये जमा झाले. ते 1,500 वॅलेटमध्ये जमा आहेत, कपाटात जमा आहेत, त्याच्या बँक खात्यात नाही आलेत. मग ते वॅलेटमधनं त्याला ट्रान्सफर करून घ्यायला लागतात बँक खात्यामध्ये. आणि त्यावेळी ती कंपनी जी आहे ना, ती त्याच्याकडनं 1.5%, 2% असं कमिशन घेते. मग त्याचे श्रमाचे 100 रुपये आहेत ना, मग त्यांनी 2 रुपये का द्यावेत त्या वॅलेटमध्ये कंपनीला? म्हणून मी वॅलेटमध्ये बद्दल बोलत नाही, कारण त्याला पर्याय आमच्याकडे आहे भीम. ज्यावेळी भीम नव्हता ना, त्यावेळी सर्रास वॅलेट मनी कन्सेप्ट चालत होता. आता गरज नाही. आता आपल्याकडे आपला ऍप आहे, निश्चितपणे आपण त्याच्याविषयी आपण बोलूयाच. एक फोन घेऊया सर. विक्रम आनंद आपल्याशी बोलतायत गुजरात वरून. नमस्कार, बोला विक्रमजी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन याच्यामध्ये फ्रॉड होतात, पण त्या प्रमाणात गुन्हे उघडकीला येत नाही. आणि जोपर्यंत हे गुन्हे सुद्धा उघडकीला जास्तीत जास्त प्रमाणात येणार नाहीत, तोपर्यंत ते प्रमाण वाढणार नाही व्यवहारांचं. नक्कीच.
हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे. गुन्हे घडणं आणि गुन्हे उघडकीला येणं, त्याच्यातनं शिक्षा होणं हे जे प्रमाण आहे तो काय आपल्या अखत्यारीतला विषय नाहीये, पण सगळ्या क्षेत्रामध्ये होत असतं. पण मुळात मी असं म्हणतो ना की गुन्हे घडूनच नाही. महाराष्ट्र पोलिसांतर्फे मी 26 कार्यक्रम केले. पोलीस म्हणतात की गुन्हे घडू नये म्हणून आपण शिक्षण करूया ना. गुन्हे घडल्यावर लोक आमच्याकडे येतातच, त्यातनं पुढे काय होईल निष्पन्न ती पुढची का, पण गुन्हे घडू नयेत म्हणून आपण प्रयत्न करूया म्हणून 26 कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसांनी केले होते. हेतू हाच होता की लोकांना आधीच काळजी काय घ्यायची ते सांगावं म्हणून. तेवढी काळजी घेतली ना तर मग हे गुन्हे घडणारच नाहीत काही खरं म्हटलं. सर आता हे डिजिटल माध्यम आपण वापरतोय त्याचा अजून एक फायदा खूप छान झाला की या चलनी नोटा, चेक यांचा वापर कमी झालाय, कागदाचा वापर कमी झालाय आणि पर्यायाने आपलं पर्यावरण चांगलं राहत आहे. त्याविषयी सांगा. पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच फायदा आहे, कारण चेक बनवण्यासाठी कागद लागतो, नोटा बनवण्यासाठी कागद लागतो, त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय हे चांगलं पाऊल आहे. आणि दुसरं म्हणजे मगाशी आपण बोललो तसं तर विषाणू जे असतात ना, आता भीती असं वाटते. मी बाहेर जेवढी खरेदी करायला जातो ना, समजा मी 380 रुपयाचं सामान घेतलं, 500 रुपयाची नोट दिली, 120 रुपये मला जेवढी परत मिळतात तेवढी धाकधूक असते ह्याला काही विषाणू लागलेले असतील की नाही. कोरोना बिरोना म्हणत नाही मी, कुठचेही असतील, पण मनात धाकधूक असते ना. मग आता मी काय करतो, शक्य होतं म्हणून मी 380 रुपये देतो, परत घ्यायची भांडी ठेवत नाही. पण हे का जमतं, माझ्याकडे बँकेत कोण ओळखीचा मनुष्य तो नोटा देतो, सगळ्यांना ते होत नाही. त्यामुळे हा जी धास्ती आहे ना विषाणूंची ती सुद्धा ह्या प्रकारे टळते. आता नोटाद्वारे विषाणू पसरतात की नाही यावर तर मी बोलत नाही, कारण गेल्याच आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की ही शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी असं नाही सांगितलं की होतच नाही किंवा होतं म्हणून सांगितलं नाही, शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एखाद्या वेळी विषाणू पसरतील, एखाद्या वेळी नाही पसरणार. मग रामदास स्वामींचं जे आहे ना, सावध सुखी, आम्ही सावध राहू ना, आधी डिजिटलनी करावं ना. अगदी खरं. आणि सर आत्ताची ही जी सिच्युएशन आहे किंवा आत्ताच्या ह्याच्या परिस्थितीमध्ये जसं आपण म्हणतो की लॉकडाऊन झालं, अनलॉक झालं, आता हे सगळं सुरू झालंय आणि कोरोना सारखा ह्या अजूनही पूर्ण संकट हे टळलेलं नाहीये. पूर्वी बऱ्याचदा आपण आता दूरदर्शन ह्या माध्यमाद्वारे आपण बरेच कार्यक्रम केले, तेव्हा ज्या चलनी नोटा आहेत म्हणजे शक्यता आहे नाही ह्याच्यापेक्षा काळजी घेणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्या नोटांना मग ते स्प्रे करणं किंवा मग त्यांना इस्त्री करणं, गरम करणं आणि ते हे सगळे प्रकार करण्यापेक्षा आपल्याकडे ऑनलाईन बँकिंग, डिजिटल माध्यम इतकं छान माध्यम उपलब्ध आहे आणि त्याचा वापर आता आपल्याला कळतोय, त्याची गरज आपल्याला कळते. बऱ्याचदा असं होतं की आता काही वेळेला आपल्या फॅमिलीज क्वारंटाईन होतात किंवा कुठे काय होतं आणि फक्त अरे माझे पैसे किंवा हे घे पैसे आणण्याच्या आता फोनच्या याच्याद्वारे क्लिक केलं, दिलं, सामान तुमच्यापर्यंत घरी पोहोचतं. म्हणजे हा कोरोना किंवा ह्या परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याचा खूप मोठा वापर होत आहे. काय सांगाल सर? अतिशय चांगलं पाऊल आहे आणि हे करण्याएवढी ना आता आपण सक्षम आहोत. कारण तो एक उदाहरण सांगतो, ज्यावेळी विजेचे दिवे आले ना इंग्लंडमध्ये पहिल्यांदा, त्यावेळी लोक ते वापरत नसत, कारण त्यांना वाटायचं या विजेचे दिवे आपल्या शरीरावर कधी परिणाम करतील. आणि म्हणून सुरुवातीला लॉजिंग बोर्डिंगवाल्यांनी ते वापरायला सुरुवात केली. त्यावेळी लोक त्या लॉजमध्ये राहायला जात नव्हते, कारण या दिव्यांनी परिणाम होईल. मग हळूहळू त्यांनी बोर्ड लावले लॉजिंगवाल्यांनी की हा वीज जी आहे ना ते दिवे आपल्या शरीरावरती काही परिणाम करत नाही. मग लोक राहायला गेले. मग लोकांना माहिती नव्हतं की दिवे लावायचे कसे, कारण पूर्वी काय होतं, संध्याकाळ झाले की मेणबत्ती लावायची काळ्यापिटीने, ही सवय होती. त्यामुळे दिवा कसा लावायचा माहिती नाही, मग लोक मेणबत्ती शोधत असत. मग त्या लॉजवाल्यांनी बोर्ड, अजून ते चित्र आहे त्या फोटो, त्यांनी लिहिलेलं होतं तिथे लॉजवाल्यांनी की ह्यासाठी कॅन्डल वापरू नका किंवा काडेपेटी वापरू नका, भिंतीवरचा दिवा स्विच आहे तो फक्त फिरवा. म्हणजे दिवा कसा लावायचा आहे सांगायला लागायचं त्यावेळी. आपल्याकडे असं नाहीये. आज आपल्या खेड्यामध्ये शाळेत न गेलेली स्त्री देखील विजेचा दिवा लावू शकते, तिला सांगायला लागत नाही. म्हणजे तेवढे आपण निश्चितपणे सक्षम आहोत. आज कसं होतं की ती 4थी 5वी झालेली मंडळी असतात ना, रिक्षा ड्रायव्हर्स वगैरे, ह्या गोष्टी करतात ते. हो, कारण तेवढी निश्चितपणे आपली बुद्धी आहे. फक्त काय होतं की त्यांना ते प्रवृत्त करणं हे थोडंसं काम असतं. आणि ते हळूहळू असं लोक शिक्षणाच्या माध्यमातून होतं, असे कार्यक्रम होत असतात. टीव्हीवर आता हा कार्यक्रम आपले लाखो लोक बघतायत ना, मग त्यांना कळतं ना एटीएम मधनं पैसे काढणं काय, ती काय लॉन्ड्री नाही येते बॅलन्स होऊन निघाला. 5,000 खबरदारी, जसं तुम्ही सांगितलं की खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जसं आता आपण सांगितलं की आता आपल्याला ह्या पुढच्या काळातही सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि हे सगळे नियम पाळणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता व्यक्ती आणि व्यक्ती दुकानदार यांच्यासाठी सुद्धा हे माध्यम खूप सोपं झालेलं आहे. सर काय सांगाल? कारण
आणि हे सगळे आता लॉकडाऊन जरी संपला तरी प्रदीर्घ काळापर्यंत आपल्याला पाळत राहायलाच लागणार आहे. जसं आता आपण कोणाचे हात मिळवत नाही, नमस्कार करतो, मग तुम्ही आलो त्यावेळेस अनेक मंडळी भेटते, ते आता आपल्याला हळूहळू अंगवळणी पडतं. तसे ह्यावर सुद्धा अंगवळणी पडण्याची आवश्यकता आहे आणि ते करणं आवश्यकता आहे आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा. आणि काही अजिबात करणं कठीण नाही येते, कोणी व्यक्ती करू शकतो. कोणी व्यक्ती करू शकतो. फक्त जी एक अनामिक भीती असते ना, ती हळूहळू दूर घालवणे प्रत्येकाचं काम आहे. कारण कसं आहे, आता आपण कार्यक्रम करतो, सगळ्यांपर्यंत आपण नाही पोहोचत. प्रत्येकाने एकाने दुसऱ्याला, जसं आता हल्ली नातवंड आजी आजोबांना शिकवतात ते कसं करायचं ते. मुलांना वेळ असत नाही, पण नातवंडांना वेळ असतो आणि त्यांनाही मजा वाटते आजी आजोबांना मी शिकवलं म्हणून. ते सांगतात मोबाईल कसा वापरायचा, नातवंडांना सांगितलं की ते करतात बरोबर. हे सगळं म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आजचा हा जो विषय आहे की कारण पैसा, प्रत्येकाच्याच घामाचा कष्टाचा हा जो पैसा असतो आणि तो सुरक्षित राहावा हे प्रत्येकालाच वाटत असतं. आणि आता हे जे ऑनलाईन डिजिटल पद्धतीने आपण व्यवहार करतो, फक्त खबरदारी घेणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि जसं आता तुम्ही भीम ऍप आपला हा जो सांगितलं की हा आपला ऍप आहे, आपल्या भारत सरकारचा ऍप आहे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी अजून काय सांगाल सर, की म्हणजे अजून सोप्या पद्धतीने की नाही त्याचा वापर जास्तीत जास्त आपण केला पाहिजे? मगाशी सांगितलं आपली जी मुख्य गरज असते ना की सगळी बिलं भरायची, वाहण्याचं बिल असेल, कपडे दुकानचं बिल, ही सगळी आपण भरू शकतो. POS यंत्राने भरू शकतो, भीमाद्वारे बनवू शकतो, गॅस वीज तर त्यांच्या साईटला जाऊन भरू शकतो. मग उरलेली आपली म्हणजे ह्या प्रकारे आपली 95% गरज आहे ना ती यातनंच भागत असते. राहिलं काय 5% म्हणजे विकायला 2 रुपये द्यायचे, एक लिंबू घ्यायचं 5 रुपयाचं, एवढ्यापुरतीच नोटांची गरज लागणार आहे. त्यामुळे हे करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट मी म्हटलं माझे 5, 10, 25 बँकात अकाउंट असतील, पण मी ऑनलाईनचे व्यवहार करतो एकाच बँकेतनं करतो ना. ज्या बँकेतनं मी व्यवहार करतो, एक छोटी गोष्ट आहे, त्या बँकेमध्ये मी कमीत कमी रक्कम ठेवावी ना. म्हणजे समजा फ्रॉड झाला, काय हॅकिंग झालं तर एक 10,000 रुपये ठेवले ना तर त्यापेक्षा तर जास्त जाऊ शकत नाही ना. मग ज्या अकाउंटमधनं मी व्यवहार करतो त्या अकाउंटमध्ये कमीत कमी पैसे ठेवायचे. ते संपलं की दुसऱ्या बँकेत परत ट्रान्सफर करा ना, चेक टाकून. साधी गोष्ट आहे. त्यामुळे हॅकिंग कशावर वरती होईल, पैसे कोण म्हणजे चोरून नेईल. बँकेत असतील तेवढे, मग लाख रुपये बँकेत मी बॅलन्स ठेवायचं नाही, 10,000 रुपये ठेवायचा, गेले तर 10,000 जातील फक्त. आणि बऱ्याच वेळेला अजून एक मुद्दा होतो की मगाशी तुम्ही जसं सांगितलं की आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपण हे व्यवहार करत असतो किंवा बिलं भरणं. जिथे इंटरनेट आपल्याला फुकट मिळतं त्या ठिकाणी हे करू नये. पण बऱ्याचदा असं होतं की ऑफिस मध्ये आपण हे करतो, तर ते योग्य आहे का? पहिली गोष्ट, ऑफिसमध्ये भले त्यांनी दिलं, ऑफिस कुठचंही ऑफिस तुम्हाला असे व्यवहार करायला परवानगी देणार नाही का. त्यांनी व्हॅलिडेशन्स लावलेली असतं. जर उद्या तुम्ही आता क्रिकेटची मॅच बघायला लागलीत ना तर ऑफिसच्या पीसीवरती त्यांच्या हातातली यंत्रणा आहे ना ते सगळ्यात तुम्हाला करून देणार नाहीत ना. तुम्हाला अनेक वेळा विशिष्ट साईट त्यांनी बॅन केलेले असतात, त्यामुळे ते व्यवहार नाही करू देणार ऑफिसमध्ये तुम्ही. सुरक्षित ठीक आहे कारण ऑफिसचा स्टाफ पुरतं ते आहे, पण तिथे सो प्रोटोकॉल्स आहेत ना नोकरीचे, तुमची घरची कामं तुम्ही ऑफिसच्या माध्यमातून नाही करू शकत, ते परवानगी देणार नाहीत. म्हणजे फक्त की ते ऍप सुरक्षित पद्धतीने आपण आपल्या घरी आपल्या घरून वापरणं खूप सोपं, किंवा घरचं वायफाय असेल तर. अगदी खरं. खरं तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा ऑनलाईन साक्षरता हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे आपण म्हणतो की डिजिटल व्यवहार करणं, प्रगती करणं हे सगळं बरोबर आहे. फक्त आपण काळजी घेणं, खबरदारी घेणं हे महत्वाचं आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुमची काय मतं आहेत तीही आमच्यापर्यंत पोहोचवा. माध्यमं काय आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही तुमची मतं आमच्यापर्यंत आपल्या फेसबुक माध्यमाद्वारे पोहोचवू शकता. आपला फेसबुक ID आहे www.facebook.com/सखी-सह्याद्री. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जीमेल ID आहे hellosahyadri20@gmail.com. युट्यूबवर तुम्ही हा कार्यक्रम आणि असे आपले सगळे सह्याद्रीचे कार्यक्रम बघू शकता. ट्विटर ID सुद्धा आहे. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने फक्त डोळे उघडे ठेवून ह्याचा वापर करा, ह्या डिजिटल माध्यमाचा. जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला काय संदेश द्यावा असा वाटतो? केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. त्यामुळे सुरुवात प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि काही अडचण येणार नाही, कारण हे सगळी आहेत ना सॉफ्टवेअर युजर फ्रेंडली असतात. तुम्हाला जे प्रश्न विचारतात ना ते सगळ्याच उत्तर आपल्याला माहिती असतात. त्यातही इकडून तुम्हाला काही मदत पाहिजे असेल, दूरदर्शनकडून माझा नंबर द्या, मी केव्हाही सगळ्यांसाठी उपलब्ध असतो. कधीही मला तुम्ही फोन करू शकता. फक्त योग्य पद्धतीने आणि सुरक्षित खबरदारी घेऊन ह्या ऍपचा तुम्ही वापर करा. सर, तुम्ही ते आलात आणि ही छान माहिती अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपण परत भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.